नमस्कार. आज आम्ही एक प्रयोग करणार आहोत. तर चला तर मग बघूया कोणी कोणी काय आणलं आहे. प्रदीप, तू काय आणलं आहेस? मी काचेच्या ग्लासमधून पाणी आणलं आहे, वाळू आणि तुरटी आणली आहे. आराध्या, तू काय आणलं आहेस? ग्लासमधलं पाणी, हळद आणि साखर. विराज, तू काय आणलं आहेस? मी ग्लास आणि पाणी आणि पीठ आणलेलं आहे. वेस, तू मी ग्लासातून पाणी आणि मीठ आणलं आहे. चला तर मग बघूया कोणत्या कोणत्या वस्तू पाण्यात विरघळतात. मी पाण्यात तुरटी टाकली आहे व ढवळलं आहे व मला समजलं की पाण्यात तुरटी विरघळत आहे. मी पाण्यात वाळू टाकली आहे आणि ढवळलं आहे. यावरून कळलं की वाळू विरघळत आहे. विरघळत नाही. मी हळद टाकली आहे व त्याला ढवळून घेतलं आहे व मला समजलं की हळद विरघळली आहे. मी आता पीठ टाकत आहे. मी आता व ढवळून पाहिलं आहे, पण पीठ विरघळलं नाही. मी आता पाण्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ते ढवळून बघितलं तर मीठ विरघळलं आहे. यावरून समजतं की पाण्यात विरघळत